मी देवाकडे तुझी तक्रार करेन. मनूचा निष्पाप पण आत्मविश्वासाने भरलेला आवाज माझ्या कानात विजेसारखा घणाघाती आदळला. त्या क्षणी माझ्या मनात एक अनामिक अस्वस्थता पसरली. मी संतापाने तिच्याकडे पाहिले आणि ओरडले की गप्प बस. जास्त बोललीस तर असा धडा शिकवीन की आयुष्यभर लक्षात राहील. म्हणून घाबरलेल्या नजरेने माझ्याकडे पाहिले, पण तिच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. जणू तिला कोणत्याही माणसाकडून काही अपेक्षा नव्हती, पण देवावर मात्र तिला संपूर्ण विश्वास होता. देव माझा मित्र आहे, तो तुमच्यावर नाराज होईल. तिच्या या शब्दांनी माझ्या मनात एखाद्या कटू सत्यासारखी ठिणगी टाकली. पण मी फक्त एक विषारी हसू देत उत्तर दिलं की जर देव तुझा मित्र असता तर तू अनाथ झाली नसतीस. हे ऐकताच तिच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण तिच्या निशब्द शांततेनेच माझ्या पराभवाची घोषणा केली की देव सगळं पाहतोय काकू, तो सगळं पाहतोय. तिच्या या शब्दांनी क्षणभर माझ्या मनात वावटळ उठली, पण मी ते झटकून टाकलं. मी मनूला उपाशी तापाशी खोलीत कोंडून टाकलं आणि स्वतः आईच्या घरी निघून गेले. तिथे जाऊन हसण्यात, गप्पांमध्ये आणि मौज मजेमध्ये मी इतकी रमले की एका निष्पाप मुलीला मी बंद खोलीत उपाशी तापाशी ठेवून दिलं आहे हे क्षणभरही मला आठवलं नाही. 2 दिवसानंतर घरी परतल्यावर दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सकाळची झोप किती गोड असते, पण अचानक वाजवणारी फोनची घंटी ती सगळी शांतता निर्दयपणे भंग करून टाकते. आजही तसंच झालं. मी अर्धवट डोळे उघडले आणि पाहिलं की माझा नवरा सुमितचा फोन वाजत होता. स्क्रीनवर नजर गेली आणि मनात कुठेतरी अस्वस्थता दाटून आली. अभय दादांचं नाव झळकत होतं. सकाळी सकाळी हा फोन कशासाठी? मी नाराज होऊन फोनकडे पाहिलं. झोपेत अडथळा येणं मला अजिबात आवडत नव्हतं आणि तसंही अभय दादा माझ्यावर फारसे खुश नव्हते. मी शांतपणे फोन सायलेंट केला आणि पुन्हा झोपून गेले. पण झोप गडद होत असतानाच अचानक दरवाजावर जोरदार ठोठावल्या गेलं. मी दचकून जागी झाले. घड्याळात पाहिले तर 11 वाजले होते. दरवाजा उघडला तर समोर सुमित उभा होता. त्याचा चेहरा तणावग्रस्त दिसत होता आणि डोळ्यात स्पष्ट चिंता झळकत होती. तुझा फोन का लागत नव्हता? केव्हापासून कॉल करतोय? सुमितचा आवाज कठोर होता आणि त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेची छटा होती. काय झालं? मी घाबरून विचारलं. लवकर तयारी कर, आपल्याला त्वरित पुण्याला जायचं आहे. अभयचा अपघात झाला आहे. तो आणि नेहा वहिनी दोघंही इस्पितळात आहेत. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कोणीतरी फोन केला होता, तो म्हणाला. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. एका क्षणात काळजीची लहर संपूर्ण शरीरात उमटली. हृदय काहीसा वेळासाठी थांबल्यासारखं वाटलं. मी ओठांवर जीभ फिरवली, पण तेवढे कोरडे पडले होते की गळ्यातून आवाजही निघत नव्हता. सुमित काही न बोलता पटकन गाडीची चावी घेत बाहेर निघून गेला. मी वेगाने पुण्याला जाण्याची तयारी करू लागली, पण मनात एक भीती घर करून बसली होती की अभयदादा शुद्धीवर आले आणि त्यांनी सुमितकडे माझी तक्रार केली की मी त्यांचा फोन उचलला नाही तर सुमित काय म्हणेल. हा विचार करताच माझं हृदय अस्वस्थ होऊ लागलं. मी लवकर कपडे बदलले, एक लहानशी बॅग घेतली आणि सुमित सोबत गाडीत बसले. सुमितच्या डोळ्यात स्पष्ट चिंता होती. तो वारंवार फोनकडे पाहत होता, जणू काही वाईट बातमीचीच वाट पाहत होता. मी शांत बसले, पण मनात मात्र असंख्य विचारांचे वादळ उठलं होतं. गाडी अजून रस्त्यातच होती की अचानक सुमितचा फोन वाजला. तो दचकून फोनकडे झेपावला आणि पटकन कॉल रिसीव्ह केला. हॅलो. सुमितच्या गंभीर आवाजाने मीही कान टवकारले. फोनवर काय बोललं जात होतं ते स्पष्ट ऐकू येत नव्हतं, पण सुमितचा चेहरा क्षणात पांढरा फटक पडला. त्याचे हात थरथर कापू लागले. डोळ्यात भीतीची स्पष्ट छटा होती, जणू कुणीतरी त्याच्या हृदयावर खोल वार केला होता. हे हे काय म्हणतायत? सुमितचा आवाज तुटत चालला होता. हे कसे शक्य आहे? अचानक त्याने गाडी जोरात थांबवली आणि दोन्ही हातांनी चेहरा धरून अनियंत्रित रडू लागला. सुमित, काय झालंय? मी घाबरून विचारलं, पण मनात आधीच एका भयानक शक्यतेचं मळप दाटलं होतं. सुमितने हळूहळू डोळे वर केले. त्याच्या डोळ्यात अश्रूचे समुद्र दाटले होते. त्याचे ओठ थरथरत होते आणि तो शब्दही उच्चारू शकत नव्हता.
मोठ्या प्रयत्नाने त्याने एक वाक्य पुटपुटलं, अभय. अभय राहिला नाही. हे ऐकताच माझ्या अंगातून जणू प्राणच निघून गेला. काय? माझा स्वतःचा आवाजही कंप पावत होता. सुमितने डोकं खाली घातलं आणि भरल्या आवाजात म्हणाला की आपला अभय आपल्याला सोडून गेला. सुमितने मोठ्या नजरेने माझ्याकडे पाहिले, जणू स्वतःही या सत्यावर विश्वास ठेवू शकत नव्हता. मी स्तब्ध झाले. तो व्यक्ती ज्याचा कॉल्स मी दुर्लक्ष केले होते, तो जो कदाचित मला काही सांगू इच्छित होता, तो आता या जगातच नाही. माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला. हृदय वेगाने धडधडू लागले. श्वास घेण्यात अडचण होऊ लागली. सुमितने गाडी पुन्हा सुरू केली, पण त्याचे हात थरथरत होते आणि डोळ्यांमधून अश्रू थांबतच नव्हते. मी त्याच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझी जीभ जणू दगडासारखी झाली होती. रुग्णालयात पोहोचेपर्यंत प्रत्येक क्षण असह्य वाटत होता. जसेच आम्ही रुग्णालयात पोहोचलो, तिथे शोकमय वातावरण होते. नातेवाईक आणि ओळखीचे लोक दुःखात बुडाले होते. समोर पांढऱ्या चादरीत गुंडाळलेले एक शरीर ठेवले होते. सुमित बेसावध पुढे गेला. त्याची पावले थरथरत होती. त्याने थरथरत्या हातांनी चादर उचलली आणि भावाचा चेहरा दिसताच त्याचा संयम तुटला. अभय, तू आम्हाला सोडून गेलास. तो हंबरडा फोडत आपल्या भावाच्या छातीशी लावून रडू लागला. मी डोळे घट्ट मिटले. मनात एकच विचार घोळत होता की कदाचित मी तो कॉल उचलला असता. अभय भाऊ आणि नेहा वहिनीच्या अचानक मृत्यूने संपूर्ण कुटुंब हादरून गेलं होतं. त्या अपघाताने केवळ आमच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण केली नव्हती, तर जबाबदारीही टाकली होती. अभय दादांची निष्पाप मुलगी मनू, जी अजून नीट बोलूही शकत नव्हती, आता अनाथ झाली होती. त्या दिवशी अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर सुमितने मनूला आपल्या छातीशी घट्ट कवटाळली आणि मुलासारखा हंबरडा फोडला. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिले. माझे पती कधीही इतके भावनिक होत नसत. ते नेहमी कठोर स्वभावाचे आणि भावनापेक्षा बुद्धीला महत्त्व देणारे होते. पण आज त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. ही माझ्या भावाची शेवटची आठवण आहे. मी तिला स्वतःपासून दूर करू शकत नाही. सुमितचे हे शब्द ऐकून मला माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. मनूचे आजी आजोबा जे अपघाताची बातमी ऐकून तात्काळ आले होते, सुमितला विनंती करत होते की मनूला त्यांच्या सोबत राहू द्यावे. ती आमची नात आहे. आम्ही तिला आई वडिलांच्या मायेची उणीव भासू देणार नाही, सविताताईंनी अश्रू भरल्या डोळ्यांनी सांगितलं. पण सुमितने ठाम नकार दिला की नाही, हे माझं कर्तव्य आहे, माझा हक्क आहे. मी माझ्या भावाची शेवटची आठवण कुठेही जाऊ देणार नाही. ती आमच्या सोबतच राहील. त्याचे हे शब्द ऐकताच माझ्या मनात अस्वस्थतेचे वादळ उठले. मी खोल श्वास घेतला आणि सुमितकडे पाहिले, पण त्याने नजर चुकवली. मला समजत नव्हते की हे अचानक काय सुरू झाले आहे. सुमित नेहमी स्वातंत्र्यप्रिय आणि स्वावलंबी होता. त्याला मुलांच्या जबाबदाऱ्या कधीच झेपत नसत. मग अचानक ही जबाबदारीची जाणीव कुठून आली? मी शांत राहिले, पण मनात प्रश्नांची गर्दी झाली होती. काही दिवसानंतर आम्ही एका वेगळ्या वातावरणात परत आलो. पण ही परतफेरी आधीसारखी नव्हती. आता आमच्या सोबत एक लहान मुलगी होती, जिच्या डोळ्यात न सांगता येणारी वेदना होती. ती निरागस नजरेने प्रत्येक गोष्टीकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर खोल उदासी होती. मी अनेकदा पाहिले की ती दरवाजाकडे टक लावून पाहत असे, जणू तिचे आई वडील आता परत येतील अशी तिला आशा होती. सुमितने मनूसाठी वेगळी खोली तयार केली. हे माझ्यासाठी अधिक आश्चर्याचे कारण होते. तो स्वतः तिच्यासाठी कपडे, खेळणी आणि आवश्यक वस्तू खरेदी करायला जात होता. हे सगळं माझ्यासाठी अविश्वसनीय होतं. एके रात्री मी खोलीत बसून विचार करत होते, तेव्हा सुमित माझ्या जवळ येऊन बसला. माधुरी, मला माहित आहे की तू या सगळ्यात आनंदी नाहीस, पण हे माझं कर्तव्य आहे. अभयने नेहमी माझ्यावर विश्वास ठेवला. त्याला खात्री होती की मी कधीही त्याला धोका देणार नाही. आता तो नाही तर मी त्याच्या मुलीला परत कसं करू? सुमितच्या आवाजात वेदना होती. मी संयमाने ओठ दाबले. पण सुमित, आपण कधीही ठरवले नव्हते की आपण कोणत्याही मुलीची जबाबदारी घ्यावी. आपले स्वतःचे आयुष्य आहे, आपली स्वतःची शांतता आहे. तुला चांगले माहित आहे की मला हे कधीच पसंत नव्हते. मी हळू आवाजात बोलले. सुमितने माझ्याकडे पाहिले, पण काहीही बोलला नाही. त्याची शांतता मला अधिक अस्वस्थ करत होती. पुढील काही आठवडे माझ्यासाठी कठीण होते. मनूला नवीन वातावरणात सामावून घेणे कठीण जात होते.
ती बहुतेक वेळ शांतच राहायची. कधी कधी रात्री अचानक जागी व्हायची आणि रडत राहायची. सुमित शक्य तितक्या प्रयत्नांनी तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होता. एक दिवस सुमित ऑफिसला गेल्यानंतर मनू अचानक धावत माझ्याकडे आली आणि माझ्याजवळ उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मम्मा, हे ऐकताच माझ्या हृदयाला जोरदार धक्का बसला. मनू बेटा, मी तुझी मम्मा नाही, मी कठोर आवाजात म्हटले आणि मागे सरकले. ती आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. तिच्या निरागस डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होते. त्या दिवशी मला जाणवले की कदाचित माझ्या ताईसारखे प्रेमाचे भावच नाहीत. मला हे सर्व एक ओझं वाटत होतं आणि मी ते उचलू शकत नव्हते. सुमितचे वर्तन माझ्याशी पूर्णपणे बदलले होते. तो माझ्याशी कमीच बोलत होता आणि अधिक वेळ मनू सोबत घालवत होता. अनेकदा त्याला पाहून मी विचार करायचे की या बदलाचे खरे कारण काय आहे. तो खरंच आपल्या भावाच्या प्रेमामुळे इतका बदलला आहे का, की यामागे काही वेगळे कारण आहे. त्याच्या या वागण्यावर मला तीव्र आक्षेप होता, पण मी तो मनातच ठेवला. एका रात्री सुमितच्या फोनमध्ये एक संदेश पाहून माझं हृदय थांबल्यासारखं झालं. सुमित दादा, मला माहित आहे की तुम्ही मनूसाठी सर्व काही करत आहात, पण तुम्हाला आठवतंय का अभय दादाने तुम्हाला काय सांगितलं होतं? तुम्ही ती गोष्ट विसरलात का? हा संदेश वाचताच माझ्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले. अभय दादाने मृत्यूपूर्वी सुमितला काय सांगण्याचा प्रयत्न केला होता? सुमित काहीतरी लपवतो आहे का? सुमितने पटकन तो संदेश डिलीट केला. पण त्या काही क्षणांनीच माझ्या मनात संशयाचे बी पेरले. आता मला जाणवू लागलं की मनूच्या कथेमागे आणखी काही रहस्य दडलेले आहे. अभयदादांच्या निधनाला काही दिवस झाले होते आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी परतलो होतो. मनू आता आमच्या सोबत राहत होती, पण माझ्या मनात तिच्याबद्दल ना प्रेम होतं ना सहानुभूती. तिच्यासोबत माझं वागणं नेहमीच कठोरच होतं आणि सुमितलाही हे जाणवत होतं. एके रात्री जेव्हा मनू आपल्या खोलीत होती, सुमितने माझा हात धरला आणि प्रेमाने मला जवळ घेतलं. माधुरी, मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, तो हळू आवाजात म्हणाला. मी कंटाळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. काय आहे? मी कोरड्या स्वरात विचारलं. सुमित काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला की ही मुलगी आपल्या नशिबाची किल्ली आहे. हे शब्द ऐकताच मी आश्चर्यचकित झाले. माझ्या मनात गोंधळाचे आणि उत्सुकतेचे मिश्र भाव उमटले. काय म्हणायचं आहे? मी अधीरतेने विचारलं. सुमितने गंभीर नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला की अभयने आपल्या आयुष्यात मोठी संपत्ती जमा केली होती आणि ती थेट मनूच्या नावावर आहे. जर आपण तिला आपल्या जवळ ठेवलं तर ही संपत्ती ही आपल्या ताब्यात राहील. आपण ती आपल्या इच्छेनुसार वापरू शकतो, पण यासाठी गरजेचं आहे की मनू आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवेल आणि नेहमी आपल्या सोबत राहील. हे ऐकताच माझ्या मनात आनंदाची लहर उमटली. जी मुलगी मला नेहमी ओझं वाटत होती, तीच आता आपल्या सुखाचं दार उघडणारी ठरत होती. मग तू काय ठरवलं आहेस? मी सुमितला विचारलं. मी ठरवलं आहे की मनू इथेच राहील, पण तिला या सत्याची जाणीव होऊ द्यायची नाही की ती किती मौल्यवान आहे, सुमित शांतपणे म्हणाला. त्याच्या या शब्दांनी माझ्या मनात वेगळाच निश्चय निर्माण झाला. आता मी त्या मुलीकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहू लागले. ती खरोखरच सुंदर होती. मोठे डोळे, नितळ गोरी त्वचा आणि नाजूक चेहरा. जणू काही ती निष्पाप देवदूतच होती. पण माझी मुलगी रिया मात्र रूपाने तितकी देखणी नव्हती. तिचा रंग सावळा होता आणि चेहऱ्याची ठेवणही अगदी साधी होती. जेव्हा दोघी बहिणी कुटुंबात एकत्र असायच्या तेव्हा सगळे लोक सहज तुलना करायचे की मनू तर चंद्रासारखी सुंदर आहे आणि रिया फक्त ठीकठाक आहे. ही गोष्ट माझ्या मनाला खोलवर टोचायची. मला रियावर दया यायची, पण त्याच वेळी मनूसाठी मनात रागही वाढत होता, कारण सगळे लोक नेहमी मनूचंच कौतुक करायचे. माझ्या मुलीला मात्र कोणीही विशेष महत्त्व देत नव्हतं. हाच तो क्षण होता जेव्हा मी ठरवलं की मनूला मी कधीच तिच्या इच्छेनुसार यश मिळवू देणार नाही. तिच्यासाठी कठोर वागून माझ्या मनाची शांतता आणि अहंकाराचं समाधान मिळवण्याची संधी मला आता मिळाली होती. मनू हुशार होती. तिला शिकण्याची खूप आवड होती आणि कदाचित तिच्या आईनेच तिला हा शौक दिला असावा. ती नेहमी हसरत भरलेल्या नजरेने माझ्या मुलांकडे पाहायची, जे एका महागड्या आंतरराष्ट्रीय शाळेत शिकत होते. एक दिवस तिने धीर करून सुमितकडे विनंती केली की काका, आई म्हणायची की शिकणं खूप महत्वाचं आहे. ती मला कधीच शाळा चुकवू देत नव्हती. कृपया मला पुन्हा एखाद्या शाळेत प्रवेश मिळवून द्या.
सुमितने तिला समजावलं की बाळा, सध्या परिस्थिती थोडी कठीण आहे, लवकरच तुझा प्रवेश घेतो. मनू गप्प बसली, पण तिच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट निराशा दिसत होती. हे पाहून मात्र माझ्या मनाला समाधान मिळत होतं. मला हे नको होतं की ती माझ्या मुलांच्या बरोबरीने उभी राहावी. मला नको होतं की ती आमच्या तोडीस तोड आयुष्य जगावी. पण समस्या अशी होती की जर आम्ही मनूला शिकू दिलं नसतं, तर लोकांनी प्रश्न विचारले असते. विशेषतः कुटुंबातील लोक, जे आधीच तिच्याबद्दल सहानुभूती बाळगून होते. आम्हाला असं काहीतरी करायचं होतं की ज्यामुळे लोकांचं तोंडही बंद राहील आणि मनूच्या आशाही तुटून जातील. आम्ही विचार करून मनूला सरकारी शाळेत घालण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून नंतर कोणी आमच्यावर बोट दाखवू शकणार नाही. लोकांना दाखवण्यासाठी एवढं पुरेसं होतं की आम्ही तिला शाळेत पाठवलंय. बाकी आम्हाला फारशी चिंता करण्याची गरज नव्हती. सुमित माझ्याकडे पाहत म्हणाला की बरोबर, तसंही सरकारी शाळेत कोणतं मोठं भविष्य घडतंय. ती तिथे शिकेल, मग कुठेतरी साधी नोकरी करेल, बस. मी शांतपणे उत्तर दिलं की होय, अगदी तसंच. मनूला जेव्हा कळलं की तिला शाळेत पाठवलं जाणार आहे, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. काका, मम्मी असती तर खूप आनंदी झाली असती, असं ती उत्साहाने म्हणाली. तिच्या डोळ्यांमध्ये चमक होती. मी तिरस्कार लपवत तिला नवीन कपडे दिले आणि थंड स्वरात म्हणाले की हे घालून जा, नाहीतर शाळेत सगळ्यांना कळेल की तू कुठून आली आहेस. तिने निरागसपणे माझ्याकडे पाहिलं. कदाचित माझ्या शब्दांमागची कटुता आणि तिरस्कार तिला समजला नव्हता. सरकारी शाळेत जायला लागल्यानंतर मात्र माझ्या मनाला समाधान वाटलं. आता ती माझ्या मुलांसोबत बसत नव्हती. आता ती माझ्या घरात असूनही एक परकी व्यक्ती झाली होती. ती सकाळी लवकर शाळेत जात असे, दुपारी परत येत असे आणि मग आपल्या खोलीत शांतपणे बसून राहायची. कधी कधी रात्री तिच्या खोलीतून स्पंदण्याचा आवाज यायचा, पण मी कधीच जाऊन तिला धीर दिला नाही. एक दिवस सुमित मला म्हणाला की हे सगळं आवश्यक आहे माधुरी. जर आपण जास्त सहानुभूती दाखवली तर ती आपल्यावर वर्चस्व गाजवू लागेल. आपल्याला फक्त तिला आपल्या ताब्यात ठेवायचं आहे, जेणेकरून संपत्ती आपल्या हातातून निसटणार नाही. हो, मला हे समजतं आणि चांगल्या प्रकारे कळतं की आपल्याला काय करायचं आहे. मी आत्मविश्वासाने उत्तर दिले. म्हणून आमच्या आयुष्याचा भाग होती, पण एका अशा पाहुण्यासारखी जिला आम्ही कधी मनापासून स्वीकारलेच नाही. ती आमच्या नशिबाची किल्ली होती, पण आम्ही तिला कधीच प्रेम दिलं नाही, आपली मांडलंच नाही. माझ्या मनात तिच्याविषयी हेवे दावे आणि द्वेषाची बीजं रोवली गेली होती. मी ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीत तिला पुढे जाण्यापासून रोखायचं. जर ती अशाच प्रकारे प्रगती करत राहिली, तर घरातले सगळे म्हणतील की मनू ही अभय भाऊंची मुलगी आहे आणि तिच्यातील गुणवत्ता त्यांच्यासारखीच उच्च दर्जाची आहे. पण माझी स्वतःची मुलं, ज्यांच्यावर मी भरमसाठ पैसा खर्च करत होते, ती मात्र किरकोळ गुणांसह कशीबशी पास होत राहतील आणि दुर्लक्ष होते. हे मी कोणत्याही परिस्थितीत सहन करू शकत नव्हते. सगळ्यात आधी मी तिला घरकामात अडकवून ठेवायचं ठरवलं. ती सकाळी शाळेतून परत येताच मी तिला श्वास घेण्याची संधी न देता कामाला लावून टाकत असे. मनू भांडी घास, मनू कपडे इस्त्री कर, मनू फरशी साफ कर, म्हणून स्वयंपाकघरात मदत कर. मी तिला इतकं काम सांगत असे की ती थकून जात असे आणि त्यानंतर तिला शाळेच्या अभ्यासासाठी वेळच मिळत नसे. जेव्हा ती मोठ्या मुश्किलीने गृहपाठ करायला बसायची, तेव्हा मी मुद्दाम काहीतरी कारण काढून तिच्या हातातील पुस्तकं काढून घ्यायचे. हे काय आहे? आता तू शाळेच्या अभ्यासासाठी इतकी मेहनत करणार का? तुझ्या आईनं तुला फार लाडवून ठेवलंय. मी टोमणे मारत म्हणायची आणि तिच्या वहीची पानं फाडून टाकायची. मनूच्या डोळ्यात अश्रू यायचे, पण ती काहीच बोलायची नाही. ती खूप सहनशील मुलगी होती. तिने कधी माझ्याशी वाद घातला नाही, ना कधी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला. जेव्हा ती दमून जरा उशिरा काही काम करायची किंवा किंचित चूकही करायची, तेव्हा मी निर्दयीपणे तिला मारायचे. निकम्मी मुलगी, साधं कामही नीट करू शकत नाहीस, मी तिला झापायचे. कधी गालावर थप्पड मारायची, कधी हातावर लाकडी चमचा मारायची, तर कधी कान मुरगळायची. म्हणून रडत रडत एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसायची. काही वेळा ती सुमितच्या मागे लपण्याचा प्रयत्न करायची, पण तो नेहमी नजर चुकवायचा. सुमितनं अनेकदा माझं वागणं पाहिलं होतं, पण त्यानं मला काही बोलण्याची हिंमत केली नाही. कदाचित त्याला माहित होतं की जर त्यानं मनूची बाजू घेतली तर मी घरात आणखी गोंधळ घालेन. एक दिवस मनूनं चुकून एक ग्लास फोडला. रागाच्या भरात मी तिला जोरात ढकललं. ती भिंतीवर आदळली आणि तिच्या कपाळाला जखम झाली. रक्त वाहू लागलं, पण ती शांतपणे उभी राहिली.
हे सगळं तुझ्या चुकीमुळे झाले. दिवसभर स्वप्नात हरवलेली असतेस. मी दात खात म्हणाले आणि तिला चेहरा धुवायला सांगितलं. रात्री मी पाहिलं की ती चुपचाप आपल्या जखमेवर हात ठेवून झोपलेली होती. माझी निर्दयता दिवसेंदिवस वाढत चालली होती. मी तिच्या खाण्यावर पिण्यावरही बंधनं घालायला सुरुवात केली. जर कधी सुमित एखाद्या महागड्या हॉटेलमधून खाणं आणायचा, तर मी त्याला स्पष्ट शब्दात सांगायचे की हे सगळं फक्त माझ्या मुलांसाठी आहे. मनूसाठी साधी चपाती आणि चहा पुरेसा आहे. ती शांतपणे आपलं ताट बाजूला सारायची आणि जे काही मिळेल ते खायची. हळूहळू माझं वागणं इतकं कठोर झालं की जर ती आजारी पडली तर मी तिला डॉक्टरकडेही घेऊन जात नव्हते. एकदा तिला तीव्र ताप होता, तरीही ती घर काम करतच होती. मी तिला झोपायची परवानगी दिली नाही. उलट स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करण्याचा आदेश दिला. रात्री मी माझ्या बेडरूम मध्ये आराम करत असताना बाहेरून हलक्या स्पंदनाचा आवाज आला. मी वैतागून दरवाजा उघडला आणि म्हणाले की आता काय प्रॉब्लेम आहे. म्हणून एका कोपऱ्यात कुजबुजत बसली होती. तिचं अंग कापत होतं आणि ती डोक्यावर हात ठेवून बसली होती. माझं डोकं खूप दुखतंय काकू, तिने कष्टाने सांगितलं. ड्रामा करू नकोस, गप्पा झोप आणि सकाळी शाळेत जायचं आहे, मी कठोर आवाजात सांगितलं आणि दरवाजा लावून घेतला. सुमित जवळच झोपला होता. त्याने एक कटाक्ष माझ्याकडे टाकला पण काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मनूची तब्येत आणखीनच बिघडली होती, पण मी तिला जबरदस्ती शाळेत पाठवलं. सुमित हे सगळं पाहत होते पण ते गप्प राहिले. कदाचित त्यांना माहित होतं की जर त्यांनी माझ्या विरोधात काही बोलायचं ठरवलं तर मी मोठा गोंधळ घालेन. माधुरी, कदाचित तू मनूसोबत खूपच कठोर वागत आहेस, एके दिवशी त्यांनी हळूच सांगितलं. आता तुला तिची काळजी वाटते. जेव्हा ती आपल्या मुलांपेक्षा जास्त हुशार बनत होती तेव्हा काही वाटलं नव्हतं का तुला? मी उपरोधाने उत्तर दिलं. सुमित काहीच बोलले नाही, कारण ते मला चांगलंच ओळखत होते आणि त्यांना वाद वाढवायचा नव्हता. या सगळ्या गोष्टींमुळेही मनूच्या मनातली आशा अजून जिवंत होती. एके संध्याकाळी सुमित घरी आले तेव्हा मनू धावतच त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली की काका, मीही माझ्या वर्गातील इतर मुलींप्रमाणे नवीन कपडे घेऊ शकते का? माझ्या शाळेचा गणवेश खूप जुना झाला आहे. सुमित काही बोलणारच होते पण मी पटकन मध्येच म्हणाले की नवीन कपड्यांची गरज नाही, जुने पुरेसे आहेत आणि एवढे नखरे करू नकोस. मनूच्या डोळ्यातली चमक मावळली. त्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हरलेपण दिसलं. जणू तिला समजलं होतं की ती कधीही आमच्या हृदयात जागा मिळवू शकणार नाही. माझ्या मनात विचार आला की हेच मला हवं होतं. तिला हे समजायला हवं की ती आमच्या सोबत तर राहू शकते पण आमच्यासारखी कधीच बनू शकत नाही. पण तिची ही असहाय्यता फार काळ टिकणार नव्हती. नशिबाचे खेळ विचित्र असतात आणि कदाचित नियतीने माझ्यासाठी असे काही ठरवले होते जे मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते. जेव्हापासून मनू आमच्या घरी आली होती तेव्हापासून नशिबाने आमच्यावर कृपा करायला सुरुवात केली होती. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की या मुलीमुळे आम्हाला इतका आर्थिक फायदा होईल. अभय दादांच्या प्रॉपर्टीचा व्यवसाय खूप मजबूत होता आणि त्याचे जवळचे मित्र दर महिन्याला एक मोठी रक्कम पाठवत होते. ही रक्कम मनूच्या गरजा आणि भविष्यासाठी होती, पण मी आणि सुमित मात्र ती आपल्या फायद्यासाठी वापरू लागलो. सुमितने आपल्या व्यवसायात अधिक गुंतवणूक सुरू केली, तर मी माझ्या मुलांच्या ऐशोआरामात काहीही कमी पडू दिले नाही. मनूच्या गरजा पूर्ण करण्याच्या नावाखाली आम्ही स्वतःच्या सुखवस्तूपणात वाढ करत होतो आणि ती बिचारी या वास्तवापासून अनभिन्न होती. म्हणून दिवस रात्र घरकामात गुंतलेली असायची. ना चांगले कपडे, ना विश्रांती, ना कोणाशी मोकळेपणाने बोलण्याची संधी. पण त्या मुलीत एक विचित्र ताकद होती. ती कितीही अन्याय सहन करूनही शांतपणे जगत राहायची. एके दिवशी मी काही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर गेले होते. सुमित ऑफिसमध्ये होता आणि म्हणून नेहमीप्रमाणे घरकाम करत होते. त्याचवेळी दरवाजावर टकटक झाली. कोण आहे? म्हणून दरवाजा उघडत विचारले. अगं, मी वसुधा काकू. तुझी काकू घरी नाही का? शेजारीने हसून विचारलं. म्हणून खाली मान घालून उत्तर दिलं, जी, त्या घरी नाहीत. वसुधा काकूंनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती घामाघूम झाली होती. तिच्या अंगावर जुने कपडे होते आणि हातांना साबणाचा फेस लागलेला होता. हे काय हाल करून घेतलेस? वसुधा काकूंनी चिंतेने विचारलं. मी फक्त कपडे धुत होते. काकू म्हणतात की काम करायला हवं. काम करणाऱ्या मुलांना देव पसंत करतो. म्हणून निरागसपणे उत्तर दिलं. हे ऐकून वसुधा काकूंच्या कपाळावर आठ्या उमटल्या. पण बाळा, तुझे काका आणि काकू तर खूप श्रीमंत आहेत. तुला आराम करायला हवा, अभ्यासावर लक्ष द्यायला हवं.
तुझी आई तुला लाडाकोडात वाढवत होती, मग तुला हे सगळं करण्याची गरजच काय? हे ऐकून मनू एक क्षणासाठी शांत झाली. मग हळू आवाजात म्हणाली की काकू म्हणतात की अनाथ मुलांनी काम करावं, त्यांच्यासाठी कोणी काही करत नाही. हे ऐकून वसुधा काकू स्तब्ध झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर असे भाव होते जणू काही त्यांचे हृदय दडपले गेले आहे. बाळा, तू ठीक आहेस ना? कोणी तुला काही बोलतं का? त्यांनी मृदू आवाजात विचारलं. मनूने मान झुकवली आणि फक्त एवढंच बोलली की मी माझ्या मित्राला सांगेन, तो मला न्याय मिळवून देईल. हे ऐकून वसुधा काकू आश्चर्यचकित झाल्या. मित्र? कोण मित्र? माझा एक मित्र आहे. तो म्हणतो की अनाथांसोबत चांगलं वागायला हवं. तो खूप चांगला आहे. तो माझी मदत करेल. मनूच्या आवाजात आशेचा किरण होता. वसुधा काकूंच्या मनात मात्र प्रश्नांचा गुंता निर्माण झाला. त्या ठरवूनच निघाल्या की हे प्रकरण तसेच सोडायचे नाही. संध्याकाळी मी घरी परतल्यावर वसुधा काकू मला भेटायला आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर मृदू भाव होते, पण डोळ्यात स्पष्ट कठोरता दिसत होती. माधुरी बेटा, मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे. वसुधा काकू, काही विशेष? मी हसत विचारले, पण मनात अनामिक अस्वस्थता दाटली. बाळा, मी आज तुझ्या घरी गेले होते. मनूशी भेट झाली. ती बिचारी कोणत्या परिस्थितीत राहते हे तुला ठाऊक आहे का? तिच्यावर एवढी कठीण कामं लादली जात आहेत. तुला माहित आहे का, अनाथ मुलांनाही हक्क असतात. आपल्या संस्कृतीत अनाथांशी प्रेमाने आणि मृदुतेने वागायला शिकवले आहे. हे ऐकून माझ्या अंगात संताप उसळला. जर ही गोष्ट मनूच्या वडिलांच्या मित्रांना कळाली तर आमच्यासाठी मोठे संकट उभे राहील. वसुधा काकू, तुम्ही चुकीचे समजत आहात. आम्ही तर मनूची खूप काळजी घेतो. तुम्हाला माहिती आहे का, ती खूप खोडकर आहे आणि लहान मुलं अशीच असतात. आम्ही तिला कोणतेही काम करायला लावत नाही. तीच हट्ट करते. मी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. वसुधा काकू माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होत्या, पण काही न बोलता निघून गेल्या. माझा राग अनावर झाला. मी ताबडतोब मनूला खोलीत बोलावलं आणि दरवाजा बंद केला. हे तू काय बोललीस? हा कोण मित्र आहे ज्याचा तू उल्लेख करत होतीस? मनू घाबरलेली उभी होती, पण काहीही बोलली नाही. सांग ना. मी तिचा हात पकडून हलवलं. तो तो माझा मित्र आहे. मी त्याच्याशी सगळं बोलते. देव अनाथांचं ऐकतो. तो माझीही काळजी घेईल. मनूचा आवाज थरथरत होता, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मला अजूनच राग आला. ही मुलगी शाळेत कोणाशी बोलत तर नाही ना? आपल्याविषयी काही सांगत तर नाही ना? हे सगळं विसरून जा, समजलं का? मी तिच्या गालावर जोरदार थप्पड मारली. ती रडतच जमिनीवर बसली, पण काहीही बोलली नाही. माझं समाधान अजून झालं नव्हतं. मी तिला आणखी मारलं, झोडपलं आणि शेवटी संतापाने खोलीत बंद करून टाकलं. आता उपाशी तापाशी राहा, म्हणजे पुढच्या वेळी अक्कल येईल आणि कुणाशी उगीच गप्पा मारणार नाहीस. मी दार जोरात बंद केलं. मनू सतत रडत होती, पण मी तिच्या रडण्याकडे लक्ष दिलं नाही. मग ठरवलं की आता घरी थांबायचं नाही. मी आईच्या घरी जाईन, म्हणजे मनूला आपल्या चुकांची जाणीव होईल आणि ती पुन्हा कोणाकडेही तक्रार करणार नाही. पाऊस कोसळत होता, जणू आकाश केवळ पाणी नाही तर प्रकोपही बरसवत होता. मोठ्या कष्टाने मी आईच्या घरी पोहोचले. तिथे भावंडांमध्ये रमले, हसत खिदळत वेळ घालवला. वेगवेगळ्या गप्पात मग्न झाले. क्षणभरही आठवलं नाही की मी एका निष्पाप मुलीला घरात उपाशी तहानलेली बंद करून ठेवलं होतं. रात्रभर पाऊस सुरूच होता आणि मी घरी परतू शकले नाही. सुमितनेही फोनवर सांगितलं की हवामान खूप खराब आहे आणि तोही घरी पोहोचू शकत नाही. हे ऐकून मला थोडासा दिलासा वाटला. चला, अजून एक रात्र शांततेत निघून जाईल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आईच्या घरी असा प्रसंग घडला की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा लाडका मुलगा महेश आपल्या चुलत बहिणीबरोबर छतावर खेळत होता. पावसानंतरच्या थंडगार वाऱ्यात दोघंही आनंदाने बागडत होते. मीही आईसोबत स्वयंपाकघरात गप्पा मारत होते. तेवढ्यात अचानक घरात गोंधळ उडाला. महेश खाली पडला. कुणीतरी किंचाळलं. माझ्या हातातून पाण्याचा ग्लास निसटून खाली कोसळला. मी घाबरून धावत बाहेर आले. बघते तर महेश जमिनीवर निपचित पडला होता. घरातील सारे त्याच्या अवतीभोवती जमा झाले होते. कुणी त्याला उचलण्याचा प्रयत्न करत होतं, कुणी चेहऱ्यावर पाणी शिंपडत होतं, पण तो अजूनही शुद्धीवर आला नव्हता. महेश, माझ्या लेकरा, डोळे उघड बाळा. मी त्याचा चेहरा हातात धरला, पण तो पूर्णतः बधीर झाला होता. लवकर दवाखान्यात घेऊन चला. मी जोरात किंचाळले. आम्ही घाईघाईने त्याला गाडीत टाकलं आणि हॉस्पिटलकडे धाव घेतली. रस्त्यात माझे अश्रू थांबत नव्हते. मी पुन्हा पुन्हा देवाकडे प्रार्थना करत होते की माझ्या मुलाला ठणठणीत बरा कर. देवा, माझं बाळ सुरक्षित राहू दे.
माझ्या मनात भीतीचा एक अज्ञात ठोसा बसत होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी महेशला तातडीच्या वॉर्डमध्ये दाखल केलं. आम्ही सगळे बाहेर उभे राहिलो. काळजीने प्रतीक्षा करत होतो. माझं हृदय वेगाने धडकत होतं. हात थरथरत होते. डोळ्यांसमोर फक्त एकच दृश्य होतं. माझा निष्पाप मुलगा, जो काही वेळापूर्वी हसत खेळत होता, तो आता हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध पडला होता. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून माझ्या छातीत धस्स झालं. माझं बाळ कसं आहे? मी घाबरून विचारलं. डॉक्टरांनी खोल श्वास घेतला आणि शांत आवाजात म्हणाले की आम्ही पूर्ण प्रयत्न केला, पण पडण्यामुळे त्याच्या पाठीच्या हाडांना गंभीर इजा झाली आहे. म्हणजे? माझं डोकं गरगरू लागलं. महेशच्या पाठीचा कणा तुटला आहे. त्याला पुन्हा चालता येण्याची शक्यता खूपच कमी आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. नाही, हे खोटं आहे. माझा मुलगा नक्कीच बरा होईल. मी किंचाळले. सुमितच्या चेहऱ्यावर मोठा धक्का बसल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण तो शांत उभा होता. मी जमिनीवर कोसळले. संपूर्ण शरीर थरथरू लागलं. माझं बाळ? नाही, हे होऊ शकत नाही. मी ताबडतोब हॉस्पिटलच्या छोट्या मंदिरात धाव घेतली. मनात भयानक भीती दाटून आली होती. मी देवासमोर नतमस्तक होत रडत रडत प्रार्थना करू लागले की हे देवा, मी काही चूक केली असेल, पण माझ्या मुलाला काहीही होऊ देऊ नकोस. मी यापुढे नीट वागेन. फक्त तू माझ्या बाळाला बरा कर. डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. मी सतत देवाच्या पायाशी माथा टेकवत होते. तेव्हाच मला जाणवलं की कुणीतरी माझ्या जवळ बसून हमसून रडत आहे. हा ओळखीचा आवाज वाटला. मी डोळे घट्ट मिटले आणि मनात एक भीतीची लहर उसळली. हा मनूचा आवाज आहे. मनूच्या हुंदक्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. तीच मनू जिला मी काल रात्री खोलीत बंद करून ठेवलं होतं. अचानक माझ्या मनात एक भयानक विचार आला. मी मनूला खोलीत कोंडून ठेवलं होतं आणि ती संपूर्ण रात्र उपाशी तहानलेली एकटी होती. कुठे तिच्यासोबत काही वाईट तर घडले नाही ना? भीतीने माझ्या अंगावर काटा आला. मी पटकन प्रार्थना संपवली आणि घाईघाईने एकटेच घरी निघाले. पाऊस थांबला होता, पण रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते. घराच्या जवळ पोहोचताच माझ्या हृदयाची धडधड वाढली. बाहेरच्या दरवाजाचं कुलूप तुटलेलं होतं. हे कसं झालं? माझा श्वास अडकला. कुठे मनूला काही झालं तर नाही ना? मी भरभरात पळाले, पण खोलीत शिरताच काही क्षणांसाठी माझं हृदय थांबलं. खोली रिकामी होती. मनू तिथे नव्हती. मी डोळ्यांनी खोलीभर शोधलं, पण तिथे फक्त एक भयान शांतता होती. ती शांतता मनात खोलवर भीती पसरवत होती. हे देवा, माझ्या निर्दयतेमुळे त्या मुलीचा जीव तर गेला नाही ना? अचानक माझी नजर खोलीच्या कोपऱ्यात गेली. तिथे चादर पडलेली होती आणि तिच्यावर एक छोटासा कागदाचा तुकडा ठेवला होता. माझे पाय आपसूक तिकडे वळले. थरथरत्या हाताने मी तो कागद उचलला. जसे मी त्यावर नजर टाकली तसं माझ्या अंगावर काटा आला. हे मनूचं पत्र होतं. तिने थेट देवाला लिहिलेलं पत्र. प्रिय देवा, तुम्हाला सगळं माहिती आहे, पण तरीही मला तुमच्याकडे तक्रार करायची आहे. माझी काकू माझ्याशी खूप वाईट वागते. ती मला चांगले कपडे देत नाही, मला मारते आणि मला नीटचं खायलाही मिळत नाही. मी काकूंना कित्येक वेळा सांगितलं की मला शाळेत जाऊन अभ्यास करायचा आहे, पण त्या म्हणतात की मी अनाथ आहे आणि मला शिकण्याची गरज नाही. देवा, खरंच का मी चांगल्या गोष्टींसाठी लायक नाही? माझी आई नेहमी म्हणायची की देव सगळं पाहतो आणि अनाथांवर प्रेम करतो. देवा, जर खरंच तुम्ही माझं ऐकत असाल तर मला माझ्या आई बाबांकडे बोलवून घ्या, किंवा मला अशा ठिकाणी पाठवा जिथे कोणी मला मारणार नाही, वाईट बोलणार नाही आणि शिकण्यापासून रोखणार नाही. मी माझ्या आईला वचन दिलं होतं की मी मोठी झाल्यावर चांगली मुलगी बनेन, पण काकू म्हणते की मी व्यर्थ आहे. देवा, जर खरंच तुम्ही ऐकत असाल तर कृपया मला कुठेतरी दुसरीकडे घेऊन जा. तुमची छोटीशी मुलगी. माझ्या हातातून ते पत्र गळून पडलं आणि माझं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. मी खोल लाजेच्या डोहात बुडाले होते. हे मी काय केलं? त्या लहानशा मुलीला देवावर इतका विश्वास होता की तिने आपली वेदना कोणत्याही माणसाला सांगितली नाही, तर थेट देवाकडे तक्रार केली. आणि मी इतकी मोठी आणि समजूतदार असूनही मी हे विसरले की देव कशाच्याही बाबतीत गाफील नसतो. देवाने मला माझ्या कृत्याची शिक्षा दिली. मी तिथे चटईवर कोसळले आणि हंबरडा फोडून रडू लागले. हे देवा, मी खूप मोठी अपराधी आहे. मी एका अनाथ मुलीवर अन्याय केला. मी तिच्याशी असा व्यवहार केला
ज्याचा मला काहीच अधिकार नव्हता. माझ्या हृदयातला आवाज थांबत नव्हता आणि माझी हिचकीही थांबत नव्हती. मी सातत्याने देवाकडे माझ्या पापांची माफी मागत होते. अचानक दरवाजावर हलकासा आवाज झाला. मी डोकं वर केलं आणि अश्रूंनी धुसर झालेल्या नजरेने दरवाजाकडे पाहिलं. तिथे वसुधा काकू उभ्या होत्या आणि त्यांच्यासोबत मनू होती. माझ्या हृदयाला जणू कुणीतरी जोरात दाबून धरलं. मनूच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. जणू तिला सगळं समजलं होतं. जणू तिला कळून चुकलं होतं की तिच्यावर काय बितलं आहे. वसुधा काकू संतापाने माझ्याकडे पाहत म्हणाल्या की माधुरी, तू माणूस आहेस की दगड? ही निष्पाप मुलगी तुझी पुतणी आहे आणि तू तिला एका खोलीत बंद करून ठेवलंस. माझी जीभ जणू टाळूला चिकटली होती. मी काही बोलण्याच्या लायकीचेच राहिलेले नव्हते. रात्री मनूच्या रडण्याचा आवाज शेजाऱ्याने ऐकला होता. आधी त्याला वाटलं की कदाचित कोणीतरी स्वप्नात रडत असेल, पण जेव्हा तो आवाज सतत येत राहिला तेव्हा त्याने मोहल्ल्यातील लोकांना एकत्र केलं आणि दरवाजा तोडून आत गेले. जर आम्ही वेळेवर पोचलो नसतो तर उपासमारी आणि तहानमुळे मनूचा जीव गेला असता. हे ऐकताच माझ्या हृदयाला खोलवर धक्का बसला. हे मी काय करून बसले? वसुधा काकू बोलून थांबल्या आणि मला अजून एक मोठा धक्का बसला. मनूच्या आजी आजोबांना कळवलं गेलं होतं आणि ते तिला न्यायला येत होते. नाही, मनू जाऊ शकत नाही. मी मोठ्याने किंचाळले. पण मी हे का म्हणत होते? माझ्या चुकीची जाणीव मला झाली होती का? की मला फक्त या गोष्टीची भीती होती की मनू निघून गेल्यावर ती रक्कमही बंद होईल जी दर महिन्याला तिच्यासाठी येत होती. मनूने शांत डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत ना राग होता, ना द्वेष, ना बदला घेण्याची इच्छा. फक्त एक विचित्र शांतता होती जी माझ्या आत्म्याला हादरवून टाकत होती. सुमित देखील तेव्हा घरात पोहोचला होता आणि तो गप्प उभा राहून सगळं पाहत होता. हा देवाचा न्याय आहे माधुरी. सुमितच्या आवाजात एक वेगळाच दुःखाचा सूर होता. माझे अश्रू माझ्या ताब्यात नव्हते. मी मनूवर अन्याय केला आणि देवाने माझ्या मुलाच्या आनंदाची चोरी केली. मी एका निष्पाप मुलीवर जुलूम केला आणि आज मी स्वतः देवाच्या दयेसाठी याचना करत होते. माझे हात थरथरत होते. मला जाणवत होतं की जगातील प्रत्येक गोष्ट माझ्या हातातून निसटत आहे आणि मला समजलं होतं की देवाचा निर्णय नेहमी न्यायावरच आधारलेला असतो. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की कोणत्याही प्रकारचा अन्याय, विशेषतः निरागस आणि असहाय्य व्यक्तींवर केलेला, कधीही सुटत नाही. देव न्याय करतो आणि प्रत्येक कृतीचा परिणाम हा योग्य वेळी भोगावा लागतो. स्वार्थ आणि निर्दयपणा माणसाला खाली घेऊन जातो, तर पश्चाताप आणि प्रायश्चित त्याला पुन्हा उभं राहण्याची संधी देतो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट्स करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.